भंडारा जिल्ह्यात भूमिहीन शेतकऱ्यांनी धानावर मिळणाऱ्या बोनसचे पैसे उचल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। तर विशेष बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेती सुद्धा नाही अशा शेतकऱ्यांनी सातबारे आणले कुठून आणि जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी सातबारे न तपासता बोनसचे पैसे कसे वळती केले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। मग राज्यातलं सरकारच या सगळ्या भ्रष्टाचाराला मूठमाती घालताय, त्याला पाणी घालताय, खत घालताय। आपल्याला लक्षात असेल की मोहाडी तालुक्यातील एका केंद्रावर वेंगेमध्ये मोठ्या प्रमाणात धान वाहून गेला आणि त्या संस्थेला पाठीशी घालण्याचं काम केलं गेलं। पण सरकारच शेतकऱ्यांसाठी योजना नाही राबवत, भाजपच्या बगलबच्च्यांसाठी योजना राबवताना आपण पाहतो आहे। आणि त्याच्यामुळे भाजप आणि राज्यातलं सरकार शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हे पाप करते आहे। पिंपळगाव एक संस्था नाही, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील अनेक संस्था ज्या आहेत त्या ठिकाणी जनतेचा घामाचा पैसा सरकारच्या तिजोरीमध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे त्याची लूट दिवसाढवळ्या डाका टाकण्याचं पाप भाजपच्या वतीनं आणि राज्याच्या सरकारच्या वतीनं चाललेलं आहे। भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सडक येथील दी सहकारी संस्था पिंपळगाव यांनी लाखो रुपयाचा हा घोटाळा केला आहे। दी सहकारी संस्था पिंपळगाव हा अ गटातील धान खरेदी केंद्र आहे। 2023-24च्या खरीप हंगामात शासनाने सरसकट हेक्टरी 20,000 रुपये बोनस घोषित केला। तर ज्या शेतकऱ्यांनी सातबारा ऑनलाईन केला अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले, पण पिंपळगाव येथील धान खरेदी केंद्रावर जे शेतकरीच नाही अशा शेतकऱ्यांचा बोगस सातबारा काढून ऑनलाईन करण्यात आले। त्या बोगस शेतकऱ्यांच्या नावावर बोनसची रक्कम सुद्धा जमा झाली। एकट्या पिंपळगाव धान्य खरेदी केंद्रावर 25 बोगस शेतकरी आढळून आले आहेत। याविषयी दी सहकारी संस्था यांना विचारले असता त्यांनी सांगितले की हे सातबारे डाटा एंट्री ऑपरेटर यांनी ऑनलाईन केले आहे, कसे केले आहे हे मला माहिती नाही, त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहेत असे संस्था चालक म्हणाले। नाव त्यांनी आपले लिहिलं आणि अकाउंटही आपलं। आता तो पोर्टर शासन मंत्री पोर्टर घेत नाही, आता तो कोणत्या पद्धतीने त्याने केला ते त्यांनाच माहीत। कोणी केला म्हणजे आपला ऑपरेटर आनंद दोनोळे आणि नेपाल तागडे। किती लाखाचा हा फार केलेला आहे? 6,02,000। हे तुमच्या निदर्शनात कधी आलं? जेव्हा मोटघरी जे आपल्याकडे आलं नाही बावनकुळेजी त्याने लिस्ट मागितला, मग अध्यक्षानं त्या दोन्ही मुलाला बोलवला का हा प्रकार कसा काय, तर त्यांनी सांगितलं का बाबा आम्ही असं केला आणि ते पैसे आम्ही वापस करून आणि परतही केलं। नाही माहिती दिली आहे मला, म्हणजे तोंडी अध्यक्षांनी दिली ते। कशी माहिती दिली का असा प्रकार झाला आहे म्हणून बोनसचा। पण महत्त्वाचे की ज्या नावाने बोनसची रक्कम उचल केली आहे त्यांच्याकडे शेतीच नाही, मग त्यांचे सातबारे तयार झालेच कसे? तलाठ्यांनी सुद्धा सातबारा दिला नाही, पण डुप्लिकेट सातबारे आलेच कुठून हा संशोधनाचा विषय आहे। वेगवेगळ्या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या नावाने पैशाची उचल झाली आहे। हा प्रकार फक्त पिंपळगाव आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर उघड झाला आहे। चौकशी केली तर संपूर्ण जिल्ह्यात असाच प्रकार आढळून येऊ शकतो, मात्र अद्यापही कारवाई करण्यात आली नाहीये। हे जे आपण यादी दिलेली आहे 6 लोकांची मोगरा येथील योगराज आत्माराम तागडे, नेपाल योगराज तागडे, गीता योगराज तागडे, सोपान पतिराम वनवे, दीपाली सोपान वनवे, संदीप चिंतामण राऊत असे हे 6 लोक मोगऱ्याचे रहिवासी आहेत, परंतु यांच्या नावाने कोणत्याही प्रकारची शेती नाही आणि शेती नसल्यामुळे त्यांच्या नावाने सातबारा आमच्या रेकॉर्डला उपलब्ध नाही। तर जिल्हा पणन अधिकारी यांना माहिती मिळाली, पण आमच्याकडे कुणीही तक्रार केली नाही, त्यामुळे कारवाई कशी करणार असा थातूरमातूर उत्तर जिल्हा पणन कार्यालयाने दिला आहे। तर दुसरीकडे पणन अधिकारी रजेवर असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना याची माहिती विचारली असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे। पण शासनाच्या डोळ्यात धूळ घालून हा घोटाळा करण्यात आला असून घोटाळेबाजांना अधिकारी सह देतात काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। त्यामुळे पणन अधिकारी यांच्या आशीर्वादाने बोगस शेतकरी दाखवून शासनाला लुटण्याचा प्रकार तर नाही ना असा प्रश्न आता भंडाऱ्यावासियांना भेडसावत आहे।